केला कधीपासून ओळखतात तुम्ही? आम्ही गण दिवसापासून ओळखतो त्या ताईला. आम्हाला कुठं राहायला घर नव्हतं, काही नव्हतं, पण त्या वंदना ताईना केलं हे सगळं. आणि त्या कुठंच आडी अडचणला असं माग हटत नाही, गरिबाची खूप मदत करतात त्या. धावण्यात या आपण काही म्हणलं का धावण्यात आपण पैसे द्यायला लागले त्या नाही मानत्या. त्या मानत्या जाऊ द्या तुम्ही गरीब लोक आहे, तुमचं करायचं म्हटलं काम आहे. अशा खूप छान आहे त्या. गावामध्ये काय काय विकास कामं केले, काय काम करतात ते गावात? गावात खूप कामं करतात. घरकुलाचं गरीबासाठी घरकुल मागित्या, त्याच्यामध्ये मदत करत्या माणसाला. ज्याला हे नसलं याची हे नाही चालू पगार, त्या बायाला पगार चालू करत्या. गंज खूप कामं करते त्या. पण आता बस चालू केली पुन्हा उजू. गंज सगळंच याच्यालाच वंदनताई कुठंच माग नाही, कुठंच हे आपू काही आडी अडचण असलं वंदनताईला म्हणा आम्हाला हे कागद नाही, वंदनताई ते कागद करून आणत्या. आपू पैसे द्यायला लागले त्या घेत नाही. त्या म्हणत्या गरीबाचं काम करायचं म्हटलं हे आहे. गावामध्ये अशी अडचण नाही पडायला पाहिजे का बा मी याच्याकडून 1 रुपया घेतला म्हणून, असं नाही. खूप त्याच्याच याच्यानं काम करून आणते त्या. त्यांचे स्वतःच्या खर्चाने काम? हा, स्वतःच्या खर्चानं त्याच्या काम करते त्या. ना अजून आमच्याकडून 1 रुपया घेतला नाही. बरं, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, तर काय म्हणणार तुम्ही याच्यावर? आम्ही म्हणणार आहे बाबा हे गुन्हा तुम्ही हे कोणत्या बायाना केलं हे आता ते काही आम्ही सांगू शकत नाही. ती ना हटकून केलं का कसं केलं, पण आमच्या गावामध्ये रुपया घेतला नाही ती ना. आणि आता या बायाना हे टाकलं ना तर हे खोटं नाटं टाकेली. तुमचं नाव? म्हटलं नाव कांता सुरेश दराडी. कोणतं गाव? चाट. वंदनाताईवर जे आरोप झालेले आहेत, तुमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात ते. आता महिलांच्या, अपंगाच्या, तुमच्या गावातले बरेच कामं त्यांनी केलेले आहे, तर काय सांगणार तुम्ही याच्या? त्याच्यावरती काही रुपया कोणाचा घेऊ शकत नाही, ती खाऊ शकत नाही, खाणारी पोरगी बी नाही. आम्ही तिला लहानपणच ओळखतो. इमानदारी नाही, तिनं बस आणली, ती माया दयाळू आहे, ती गरीब दुबळ्याची माया करणारी नाही, ती काय अशी तशी बाई नाही ती. बर ताई, तुम्ही जे कामं केले त्यांनी गावामध्ये किती दिवसापासून काम करते, काय कामाची पद्धती? काही लोकांनी आरोप केला की ते पैसे घेऊन त्यांनी कामं केले, खरं आहे? नाही नाही नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ती पैसे घेऊन काम करणारी बाईच नाही ती. आम्ही असं कुठं बी गेलो तर आम्ही तेच सांगणार आहे तिच्यावाला का ती पैसे घेणारी बाई नाही, ती खाणारी बी बाई नाही, ती देणारी नाही गरीबाला. आम्हाला लॉकडाऊन मध्ये तिने आम्हाला साड्या द्याल्यात, आम्हाला तिनं राशन पुरवलं, आम्हाला तिनं काय नाही ते पुरवलंय. जेवणाचे डबे, गाड्या तिनं सगळं द्यायला आहे आम्हाला. आम्ही तिच्यावर आरोप येऊच देणार नाही. हेच करणार आहे बाबा, हेच सांगणार आहे आम्ही का बाबा ती बाई काही तशी त्याच्यातली नाही आहे आणि ती करू शकत बी नाही, ती खाणार बी नाही. आणि मग आता बाकीचे इतर लोकांचं आपण काय सांगणार आहे, कोणाचं मन कसं आहे. पण आपल्या इशी तर ती चांगलीच आहे, गरीबाच्या इशी चांगली ती. ती गरीबाची माय बाप आहे ती. गरीबाचा ती रुपया बी घेऊ शकत नाही, ती खाऊ बी शकत नाही. आमच्याकडून तर नाही खाल्लं तिनं, आम्हाला भरपूर दिलं लॉकडाऊन मध्ये. तिनं बाजऱ्या तिच्या घरचे शेतातले दाणे पिकलेले तिनं आम्हाला दिले, तेव्हा ती आमच्याकडून काय घेणार आणि काय खाणारी नाही. त्यांनी खूप कार्य केले ना, पगारी केल्या, गरिबांना साथ दिली. कधी काही नसताना कधीच पैसे मागितले नाही, कधी काही नाही. दाणे दोने गरीबाला खूप मदत केली म्हणा. तशी काही माणूस अडचण पडली त्याच्याकडे आता कधी नाही म्हणलेच नाही. समजा लईच्या ठिकाणी थोडं का व्हायना दिलं त्यांनी. वंदना ताई, त्यांचं कार्य काय गावामध्ये, काय काय कामं करतात ते? खूप करतात ना. त्या बस चालू केली, बरेच काही कागदपत्र करतात, तर पैसे घेत नाही, काही आडी अडचण आणत नाही. काही असलं तर त्या सांगतात घरी येऊन का बाई असं असं निघलंय घरी इथं गावामध्ये, तुम्ही करा कागदपत्र. काही फायली फुयली काय याच्या बी तयार करतात त्या. महिलांच्या मदतीला धावून येतात? हा, येतात ना धावून. काय नाव तुमचं? माझं नाव संगीता रूपचंद म्हणे. वंदना ताई, आता तिचा जन्मच आम्ही दिले भाऊ, तिला तसं ओळखतो ना आम्ही तिला. बर का, आता जे महिलांचे काम काय काय करतात ते गावात? महिलाचं तिनं सारे बँकेचे त्याचे सारे कागदपत्र सारे भरले, कोणाला पैशाला तिनं त्रास द्याला नाही, काही नाही. गाडी चालू केली, पगारी करून राहिली. माझ्या लेकराची सुद्धा त्यानं ओळखपत्र आणून दिले माझ्याजवळ. मला लेकरू वाढले, त्याची सुट्टी मला भेटली नाही, त्याचे कागद मागू राहिली, पण मी दिलेली आहे. लगेच सारेच कामं करेले. आता गाडी नव्हती या गावाला कित्येक दिवसानं. आता आम्ही इतके रोजानं येत, गाडी माहीत नव्हती, तिनं गाडी चालू केली. मोठे मोठे लोक येते त्याशी उठबाईच करी ती.
स्वयंपाक केला त्यानं किती दिवस ते आम्हाला ते मोदीचा स्वयंपाक आणला दही ती सांड डबे दिली म्हाताऱ्या माणसाला बी. बरं आता महिला जे तहसीलला आल्या त्या 100-150 महिला ती पगारी जे बंद होत्या त्यांचे त्यामुळे चालू झाले का? हा त्याच्यामुळे चालू व्हायले तिनं साऱ्याच्या पगारी करेल. काय नाव तुमचं? वंदना हे मस्के हे चांगले कामं करते, चांगले कामं करते. हे जे त्यांच्यावर जे आरोप झाला आहे हो त्यात काही हे नाही आहे, आम्हाला तर काही शंका नाही त्यातली. बरं, तुम्हाला काय वाटतं काय काय कामं चांगली केली तिने काय गावात? कामात हे वयोवृद्ध बायांच्या पगारी वगैरे चालू करते. हो, विषय आणखीन आणखी काय तर कुठं रस्त्याचे विस्त्याचे असले कारण या गावात बस चालू केली त्यांनी, त्या गावाला बस सुद्धा नव्हती. तुम्ही केव्हापासून ओळखतात त्यांना? त्यांना का ते बचपनच ओळखतो आम्ही. बरं, त्यांनी जे गावाचे आणि जिल्ह्याचे मध्ये भरपूर महिलाचे कामं केलेले, अपंगाचे कामं करतात हा पुढाकार घेऊन. तुमच्या गावाचं नाव लौकिक केलेलं आहे जिल्हा स्तरावर. काय सांगणार तुम्ही? ते चांगले कामं केली म्हणून आम्ही तेच चांगलेच कामं केली ना. आता पुढं काय आपण तिकडे पुढं जायचंच काम नाही पडेल आपलं, काय पुढं काय माहित नाही काही. इथपर्यंत आम्हाला गावात चांगले कामं करू राहिली. गरिबीमध्ये धावून येते वंदनाबाई. गरीब लोकांचे खूप कामं केलेले आहे तिनं. तहसीलमध्ये ग्रामपंचायतमध्ये आमच्या गावात तिच्याशिवाय कोणी आलं नाही इथं. तेच काम करते. धान्य धुन्य देते, कपडा लत्ता देते. बोला. काही पैसा घेत नाही, फुकट काम करते गरीब दुबळ्याचे. तुमचं नाव? हो नाव पद्माबाई आसाराम खरात. ताई, आपण प्रहारच्या माध्यमातून जिल्हाभर समाजकार्य करत असताना आता माध्यमामध्ये बातमी आली का तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं काय प्रकरण आहे ताई त्याच्यात? याच्यामध्ये षडयंत्र रचलेलं आहे. मी कुठल्याही महिलाकडून ज्या करमाडच्या महिलांना जे आरोप केला नाही तिथल्या 400 महिलाचे कामं केलेले आहे. पण एका महिलाने सांगितलं का ताई आम्हाला चहा सुद्धा तुमच्याकडून मग तुम्हाला जे प्यायला चाला तुम्ही म्हणले तिथं काय आम्हाला चहा सुद्धा नका ताई. आणि जे समोरच्यानं जे तक्रार नोंदवली हे अत्यंत त्यांना निर्दयीपणेनं कुठलं शहानिशा न करता हे गुन्हा दाखल करण्याचं त्यांनी षडयंत्र रचिलं. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट करून दाखवावं. तर तुम्ही या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये काही जाणार आहे का? न्यायालयामध्ये जाच लागणार आहे कारण की त्यांना ते गुन्हा दाखल केल्यावर न्यायालयात जाच लागेल. पण माझी प्रशासनाला विनंती आहे की जे आज माझ्यावर मी जिल्हाभर काम करते बच्चू कडू साहेबाच्या नावावर 2016 पासून आतापर्यंत 3,500-4 हजार महिलाला पगारी चालून करून द्याल्या. त्या एवढ्या म्हणल्या काय तू आमची लेख आहे, मला हीच खुशी आहे. मग घर झोपडीचं आहे आज बी तसंच आहे. मी एक साध्या स्कूटीवर किंवा कोणाला हात देऊन बसणं माझा परवाच आहे. माझी शहानिशी करावं शासनानं. त्यांनी मी काय कमवलं या नेतृत्वामधून? मी एकच कमवलं का माझ्या गोरगरिबाचे जे कामं करून दिले ना त्यांचं माझं नाव नोकी. पण हे आज समोरच्या लोकांना काही माझं काम करणं त्याच्या डोळ्यात खुपलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी माझ्यावर कट रचला 4 महिला उभ्या करून. तर ते महिला नेमक्या कोणत्या पक्षाच्या होत्या किंवा कोणत्या तुमच्या विरोधात ज्यांनी तक्रार दिली कोण लोक आहे याच्या मागे असं तुम्हाला वाटतं? जे मी आता मोठे मोठे कामं माझ्या हातातून निघलेले क्रिशरचे असेल ह्या असेल सगळ्या काही गोष्टी विरोधात झाले. तहसीलदाराच्या विरोधात लढते, कलेक्टरच्या विरोधात लढते का ह्या लोकांना न्याय द्या. मग त्यांनी मला एक नोटीस द्यायची होती आणि विचारणा करायची होती तहसीलदार साहेबांना का ताई तुमच्या विरोधामध्ये 4 महिलेचे अर्ज आले याच्यात तुमचं काय म्हणणं आहे. असं काहीच त्यांनी मला विचारणा केली नाही, डायरेक्ट गुन्हा दाखलचा विषय केला. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्याला काही भेटणार आहे का या संदर्भात? हा, जिल्हाधिकारी साहेबाला भेटणार आहे, SP कमिशनर सगळ्या साहेबाला भेटणार आहे का सर जे हे शहानिशी करावं. आणि मग माझ्याकडे काही जे त्यांच्याकडे पुरावा सापडला मला नक्की गुन्हा माझ्यावर नोंद करावं. पण आधी याच्यामध्ये शहानिशी करावं, चौकशी करावं. आणि मी आजच काम करत नाही, 2016 पासून काम करते. मग याच्या अगोदर एखादी केस आली का? मग काय निर्दयीपणा माझ्यावर एवढा गुन्हा दाखल करण्याची शासनानं माझ्यावर तरतूद तयार केली. माझ्यावर वारंवार काही 4-2 जणांच्या तक्रारी जायला असल्या तर मला एवढा गुन्ह्याच्या याच्यावर त्यांनी जायला पाहिजे होतं मान्य तहसीलदार साहेबांनी. आणि ते मगरे तलाठी यांच्या हस्ती ज्या महिलाचे पगारी रद्द करीत होते त्या नियमात बसत नव्हत्या करमाडच्या त्यांच्या परित्यक्त प्रमाणपत्र देऊन
त्या आपाच्या समोरच्या महिलाच्या पगारी सबमिट केल्या, न रुपये घेता न कुठलं काही म्हणता. कामच ते एक आमचं प्रहारचं का जिथं अन्याय असन, जिथं गरज असन तिथं उभं राहून काम करणे. या संदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांना तुम्ही बोलल्या का? सुधाकर भाऊ शिंदेला बोलले, कुणाल भाऊ राऊतला बोलले, जे.के. जाधव साहेबाला बोलले का असं असं झालं म्हणलं, माझ्यावरती षडयंत्र रचण्यात आले. त्याने सांगलं बघू तर आपण काय याच्यावर पुढं, आता जे काय त्यांनी कट रचला त्याचं पुढं काय होईल, पण आता आपण जे सातत्यानं कार्य करतो आपण त्याच्याला आपण तोंड म्हणजे उत्तर देऊया असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माग एक माफ्याच्या विरोधात तुम्ही जे कार्य केलं, क्रेशर बंद केलं का, ह्या कार्यामध्ये त्यांचा हात आहे असं तुम्हाला वाटतं? हे त्यांच्याच गावातल्या महिला आहे ना, ज्यांचं जे माफे आहे ना, त्यांच्याच गावातल्या 4 महिला त्यानं उभ्या केल्या. त्यानं मला आणि पैशाची लालच देऊन मला मॅनेज रद्द ते जे अर्ज दाखल केले होते मी क्रेशर बंद करणार पिपळखुटा गावाच्या याच्यामध्ये ठराव घेऊन आम्ही ते बंद केलेले. त्यांनी सांगितलं ताई पैसे घ्या, आमच्या मोनिकावर या, आम्ही किती लागले ते देतो, पण आमच्या विरोधात नका लढू, आमचं भाव द्या. आणि जे शेतकरी त्यांच्या विरोधात तुम्ही समज त्यांच्याकडे माघार घ्या. पण मी सांगितलं एकच सांगलं, माझे गरीब शेतकरी आहे, माझ्या शेतकऱ्यावर जरी अन्याय होत असेल तर तुम्ही कदापि किती बी पैशाचं मला लालच दाखवली तर मी माघार येणार नाही असं त्यांना निश्चितपणे सांगून दिलेलं आहे. आता तुम्ही गरीब महिलांसाठी, वयोवृद्ध महिलांसाठी, अपंगासाठी लढत होत्या, आता पुढं तुम्ही कार्य चालू ठेवणार आहे काय बंद ठेवणार? मी अशा कोणत्याही याच्या खोट्या केसेसला मी बळी पडून आणि थांबणारी बहिणी, मी लढणारी बाई आहे. छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातानं सांगलेलं आहे, जिथं अन्याय असेल तिथं लढा. तो लढा मी कधी थांबणार नाही आणि थांबू शकणार नाही, कोणाच्या नाही थांबणार. मी अत्यंत रक्ताच्या क्षमापर्यंत मी ते लढत राहील गरिबासाठी. काय नाव आपलं? वंदना म्हस्के, प्रहार महिला जिल्हा अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर.